नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी एक रेसिपी जी रोज आपल्याला आपल्या किचनमध्ये लागते. ते म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण. हे अशा प्रकारे तुम्ही वाटण फ्रीजमध्ये करून ठेवाल ना, ते अगदी 5 ते 6 दिवस आरामात टिकतं. आणि जेव्हा तुम्हाला असेल त्यावेळी हे वाटण काढून फक्त तुम्ही ह्याची मिक्सरला पेस्ट केली तरी तुम्हाला खूप तुमचा वेळ वाचेल. तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कढईत आता आपण 2 मोठे चमचे तेल घालूया. अर्धा चमचा जिरं घालूया. आणि वाटण करण्यासाठी मी इथे 2 कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे. थोडं आलं घेतलं आहे. 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस घेतला आहे. पहिल्यांदा आपण कांदा भाजून घेऊया. सोनेरी रंगावरती आपण कांदा भाजून घेऊया. त्यात आलं घालते आणि लसूण तेही भाजून घेऊया कांद्यासोबत. कांदा थोडा लाल रंग होईपर्यंत भाजून झालाय. आता मी याच्यात खोबरं घालते. तर हे दोन्ही एकत्र आपण व्यवस्थित भाजून घेऊया. हे असं कांदा खोबऱ्याचं वाटण तुम्ही रोजच्या आमटीसाठी, उसळीसाठी किंवा ऑफिस टिफिन, स्कूलचं टिफिन बनवण्यासाठी हे वाटण आपण असं बनवून ठेवलं आणि डब्यामध्ये, फ्रीजमध्ये हे अगदी व्यवस्थित राहतं 5 ते 6 दिवस. म्हणजे तुम्हाला घाईगडबडीत पटकन कांदा खोबरं भाजून एवढं वेळ नसेल तर हे असं वाटण करून ठेवलं ना तर खूप उपयोगी पडेल. तुम्ही असं नक्की करून बघा. हे असं भाजून ठेवायचं. फ्रीजमध्ये अगदी 5 ते 6 दिवस, 8 दिवस अगदी व्यवस्थित राहतं. तुम्ही हे नक्की असं ट्राय करून बघा. माझ्याकडे सुकं खोबरं होतं भाजलेलं, तर थोडं 2 चमचे ह्याच्यात मी ॲड करते. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करा, नाही तर असंही खूप चांगलं लागेल. आता आपलं हे भाजकं वाटण तयार आहे. थोडं थंड होऊ द्या. थंड झाल्यावर आपण एका डब्यामध्ये हे भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार आहे. हे असं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता एका डब्यामध्ये. 5 ते 6 दिवस हे फ्रीजमध्ये अगदी आरामात टिकून राहतं. तुम्ही हे नक्की ट्राय करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या घाईगडबडीत, शाळेच्या घाईगडबडीत असं वाटण करून ठेवलं तर खूप फटाफट तुम्हाला डबा तयार करता येईल. तुम्ही हे असं वाटण नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझं चॅनल फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.